नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। या पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी विशेष पथकाद्वारे तपास राबवून 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। इम्रान शरीफ शेख आणि सूरज कुमार राजन प्रसाद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी 11 मोटारसायकल आणि 5 ऑटो रिक्षा अशी एकूण 16 चोरीची वाहने हस्तगत केली आहेत। या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं। आरोपींनी ही वाहने नवी मुंबईतील विविध परिसरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले। नेरूळ पोलिसांच्या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना चाप बसण्याची चिन्ह दिसतात। सध्या पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या महिन्यामध्ये मोटार वाहन चोरीचे प्रकार वाढले होते। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील डीबी टीमला मोटार वाहन चोरीच्या डिटेक्शनकडे लक्ष देण्यास सांगितले होते। त्या अनुषंगाने सिनियर पीआय कांबळे, क्राईम पीआय धाडगे आणि त्यांचे डीबीचे 2 अधिकारी बच्चाव आणि ठाकरे साहेब यांनी मागच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून 2 टोळ्या याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपीचं नाव आहे इम्रान शेख, त्याच्याकडून आपण जवळपास 6 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि दुसरा आरोपी आहे सूरज कुमार प्रसाद, याच्याकडून आपण जवळपास 8 वाहने डिटेक्ट केलेली आहेत। याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्याला आपण नोटीस दिलेली आहे। अशा एकूण 11 मोटरसायकल व 5 रिक्षा आपण या 3 आरोपींकडून रिकवर केलेले आहेत। त्यातील 11 गुन्हे हे नेरूळचे आहेत, 2 गुन्हे कामोट्याचे आहेत व खारघर, कळंबोली आणि तळोजाचा प्रत्येकी 1 गुन्हा आहे। याच्यामधले जो इम्रान शेख आहे तो वाशीमध्ये राहणारा आहे, कोपरी गावाचा, आणि दुसरा सूरज कुमार प्रसाद जो आहे तो खारघर येथील राहणारा आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीची कंडिशननुसार ते वेगवेगळ्या नेहमीच कृत्या वापरत असतात। कुणाच्याकडे डुप्लिकेट चावीचा वापर करतात, कुठे ते इग्निशन तोडून त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरत असतात।